मित्रांनो, तुम्हाला हे चित्र दिसत आहे ते कोणाचे आहे माहिती आहे का? तर हे चित्र रेणुका मातेचे आहे. ही रेणुका माता माहूरची देवी ही महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी एक प्रमुख देवी आहे. माहूर म्हणजेच नांदेड येथील देवी रेणुका माता हे तिचे प्रमुख स्थान असून ती आदिशक्ती पार्वतीचा अवतार मानली जाते. या देवीला एकवीरा, यम्माई, यल्लूमाई तसेच यल्लम्मा अशा विविध नावाने ओळखले जातात. तर मित्रांनो, तुम्हाला कळलंच असेल ना की आजच्या भागात मी कोणती गोष्ट सांगणार आहे. तर ती गोष्ट आहे रेणुका मातेची. पौराणिक कथेनुसार रेणुका देवीचा जन्म राजा रेणूने केलेल्या यज्ञाच्या अग्नीतून झाला. अत्यंत तेजस्वी असलेली ही रेणुका हिचा विवाह महर्षी रुचिक यांचे पुत्र जमदग्नी ऋषीशी यांच्याशी करण्यात आले. भरपूर तप करून त्यांनी देवाचा आशीर्वाद संपादन केला होता. लग्न झाल्यानंतर जमदग्नी मुनी आणि रेणुका देवी रामशृंग पर्वतावर राहत होते. ती नेहमी पूजा करायला मदत करत असे. रोज भल्या पहाटे उठून ती स्नानासाठी नदीवर जात असे. एके दिवशी अशीच रेणुका नदीवर गेली असता तिला तिकडे चित्ररथ नामक गंधर्व आपल्या प्रेयसीसोबत जलक्रीडा करताना दिसला. ते दृश्य पाहून रेणुका माता हरवून गेली. नंतर काय झालं माहितीये? घरी तिथे जमदग्नी ऋषींना माता रेणुकेची बरीच वाट पाहावी लागली. आपल्या पतिव्रता पत्नीला का उशीर होता म्हणून शंकाकुळ ऋषी जमदग्नीने आत्मज्ञानाने पाहिले. घडलेला प्रसंग ध्यानात येताच त्यांना अतिशय भयंकर राग आला. त्यांचा राग अनावर झाला. मातेला 5 पुत्रे होती. वसु, विश्वास, रुमवत, सुषेण, रामभद्र. जमदग्नी ऋषी रेणुकेवर संतापले आणि रेणुका मातांना अपराधाची शिक्षा म्हणून जमदग्नी ऋषींनी रेणुकेस आईस ठार मारण्याची आज्ञा 4ही मुलांना दिली. 4ही मुले मातृभक्त असल्यामुळे त्यांनी आज्ञा नाकारली. जमदग्नी ऋषी आणखीनच चिडले. त्यांनी आपल्या 4ही मुलांना शाप देऊन अग्नीत जाऊन भस्म केले. तेवढ्यात बाहेर गेलेला परशुराम घरी आला. त्यांनी झालेला प्रकार परिस्थिती बारीक नजरेने बघितली आणि परशुरामाने वडिलांची आज्ञा स्वीकारली. आज्ञा शिसावज्ञ मानून आपल्या परशुने आईचे शिर धडापासून वेगळे केले. परशुरामाने केलेल्या धाडसावर जमदग्नी ऋषी खूप खुश झाले. त्यांनी परशुरामास वर मागण्यास सांगितले. परशुरामाने काय मागितले असेल माहितीये? तर त्या परशुरामाने आपल्या आईवर आणि भावावर खूप प्रेम असल्या कारणाने आपल्या जमदग्नी ऋषी म्हणजे आपल्या वडिलांना सांगितले की आपल्या आईला व भावंडांना जीवनदान दे. परशुरामांची विचार आणि कृती पाहून प्रसन्न होऊन त्यांनी परशुरामाची इच्छा पूर्ण केली. मित्रांनो, पुढे काय झाले माहितीये? मृतबंधू जिवंत झाले. माता रेणुकेचे मस्तक छिन्न विछिन्न झाले होते. त्यामुळे परस्त्रीचे मस्तक जोडून रेणुका मातेला जीवनदान दिले. तर अशा प्रकारे परशुरामाने आपल्या आईला आणि भावाला जिवंत केले. रेणुका माता हे माहूरमधले अत्यंत प्रसिद्ध असून ते अर्धपीठ मानले जाते.
माहूर येथील भगवान परशुरामाची माता म्हणून पूजल्या जाणाऱ्या देवीची मूर्ती स्वयंभू असून येथे मुख रूपाची पूजा केली जाते. रेणुका माता भारतातील प्रमुख 51 शक्तिपीठांपैकी एक आहे. ही देवी आदिशक्तीचे प्रकट रूप महाकाली म्हणून पूजली जाते. रेणुका माता म्हणजे साक्षात आदिशक्ती पार्वती होय. नवरात्रीमध्ये येथे मोठा उत्सव साजरा होतो. तर मित्रांनो, कळली ना रेणुका मातेची कथा? चला तर मग भेटूया पुढच्या एपिसोडला. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.